हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सकाळचे वाजले आहे 7 आणि मी निघाले आता स्कूलमध्ये आणि एवढं छान वातावरण आहे ना. तर चला आता स्कूलमध्ये जाते, नंतर मग बोलते तुमच्याशी. तर एका फाउंडेशनतर्फे मुलांना इथं पुस्तकं वाटप केली जात आहे. तर आधी काय केलं होतं आम्ही, तर प्रत्येक मुलाला वाचन येणारी मुलं म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये अशी काढली होती मुलं. ते 5 टप्प्यामध्ये काढली आणि त्या 5 टप्प्यामधून मग मुलं वाचन चांगली येणारी, थोडंसं कमी, थोडंसं अडखळत वाचणारी अशी मुलं वेगवेगळी काढली होती आणि त्या मुलांना आता मग पुस्तक वाटप केली जात आहे. तर इतका छान उपक्रम ह्या फाउंडेशनने घेतला आहे ना, तर खूप छान. एक मुलाला 5-5 पुस्तकं आणि एक बॅग मिळालेली आहे. तर खरंच मुलांना याचा खूप फायदा होईल आणि अशा फाउंडेशन असतात की जे खूप अशी मदत करतात गरजूंना, तर ते खूप एक छान आहे आणि मला हा उपक्रम खूप आवडला आणि इथं मुलांना पण खूप सारी हेल्प झाली आणि मला खूप म्हणजे तुम्हाला पण हा उपक्रम आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की हा व्हिडिओ शेअर करा. तर पाहू शकता इथे मुलांना सर्व पुस्तकं वाटप करणं चालू आहे आणि मुलं आपल्या मनाने पुस्तकंसुद्धा सिलेक्ट करत आहे. जी आवडत आहे ना ती 5 पुस्तकं घेत आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे. क्या हुआ? सर रागवलं? इधर रे. चल चला. नाही, आज नाही भेटणार. आज नाही भेटणार. चला पटकन घरी जायचंय, टाइम ऊन होतंय. आजी आता खाऊ रोज रोज नाटक करतो ना आजी, आहे ना आजू. पटकन काय क्या हुआ? ते नको मग, ओरिओ घे ना. चला मग. जस्ट आले, मी स्कूलमधून आले आणि इथं येताच मग मी काय केलं, मुरमुरे पण घेऊन आली. तर म्हटलं थोडासा चिवडा बनवून घेऊयात. कसं मुलांना खायला बरं पडतं ऐन टाईमाला, थोडंसं स्नॅक्ससारखं. कसं संध्याकाळी दिवशी पण येते, मग थोडंसं बरं पडतं. त्याच्यासाठी म्हटलं आज थोडासा चिवडा बनवून टाकूयात. थोड्याने मी चिवडा पण बनवून टाकेल पटकन आणि सिंपल बनवणार आहे. हिरव्या मिरची, कढीपत्ता आणि आपण थोडं डाळ टाकणार त्याच्यामध्ये. असं पण छान लागतं. तर ते बनवेल थोड्या वेळात. जा, मी आले. तर आज तुम्ही पाहिलंच आहे, तर शाळेमध्ये ना 3री पासून तर पुढच्या वर्गांना पुस्तकं वाटप केली. म्हणजे थोडंसं कमी येणारे वाचन मुलं, त्याच्यापेक्षा कमी येणारे शब्द वाचन, म्हणजे अशा पद्धतीने मुलांची नावं आम्ही म्हणजे वर्गवाईज दिली होती. तर त्यानुसार मग त्यांना पुस्तकं वाटप केली गेली आहे. तर तुम्ही पाहिलं, खूप छान स्टॉल वगैरे तिथे लावलेले होते पुस्तकांचे. प्रत्येकाला 5-5 पुस्तकांनी एक बॅग होती. तर ते आज मुलांना एका फाउंडेशनतर्फे देण्यात आलं. तर खूप छान हा उपक्रम झाला आणि मस्त मुलांना पण त्याचं खूप हेल्प होईल. मुलांना पण छान छान पुस्तकं रीड करण्यासाठी मिळाले. तर असं होतं उपक्रम आणि असं छान वाटतं मुलांना काहीतरी प्रोत्साहित करण्यासाठी अशी पुस्तकं दिली जातात. तर ते खूप भारी वाटतं. तर अशी पुस्तकं दिली गेली. आद्विकचा ॲन्युअल डे आहे. तर आद्विकचा ॲन्युअल डेसाठी ड्रेस पण आला आहे. तर त्याला ड्रेस आता मी घालून बघते. त्याला ना तरी बनवायचं आहे. तर ते ती ड्रेपर आहे, विठ्ठलाचं गाणं आहे. तर बघू आता, त्याला मी घालून बघते त्याचा ड्रेस आणि तुम्हाला पण दाखवते. ड्रेस आहे आद्विकचा आणि आद्विक काय बनला आहे? वारकरी. काय बनला आहे? वारकरी. आणि इकडे आद्विक, आता डान्स आहे ना तुझा. कसं आहे, कोणता डान्स आहे तुझा? करून दाखव, थोडंसं करून दाखवतो. कर बरं.
विठ्ठल 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 जय हरी. कोणतं गाणं आहे सांग बरं पूर्ण. नाही माहिती. ॲक्शन दाखवतो का फक्त. असं आहे का. ओके ओके. आद्विकचा लवकरच डान्स बघू है ना ॲन्युअल डेचा. तर चला आता चेंज करते. आद्विकला पण खाऊ घालायचे मला. नंतर बोलते तुमच्याशी. तर दूध आणलं होतं रात्री पण ना ते राहूनच गेलं तापवायचं. तर आता मी दूध गरम करून घेते. आद्विकला दूध चपाती खाऊ घालणार. तर पटकन आता आद्विकला खाऊ घालून देते. त्याला खाऊ घालून झोपवलं ना म्हणजे टेन्शन जातं माझं पण. तसं मुलं जेवले की बरं पडतात. त्याला दिले तोपर्यंत कार्टून लावून बसला का मग चिकू बंटी ना. मग चिकू बंटी आवडतं तुला बघ तू. आणि सकाळी ना मी भाजी चपाती बटाट्याची भाजी चपाती दिशू गेली टिफिन वगैरे घेऊन ती संध्याकाळी 5:30लाच येते. आणि हे जर मी टाकत असेल दुधात तर हे वावडिंग आहे. तर हे वावडिंग टाकलं ना दूध तापवलं ना तर चांगलं असतं. किंवा कारण की दुधामध्ये परत जे काही घाण कचरा किंवा मुलांचं पोट दुखू नये म्हणून हे वावडिंग टाकतात. तर हे मी दूध गरम करतानाच टाकत असते कारण की मग आद्विकला बरं पडतं. आजपर्यंत पोटाचा त्रास कधीच झाला नाही. आणि दूध तापवतानाच मी काय करते नॉर्मली साखर पण टाकून घेते. कारण की नंतर मग जेव्हा आपण दूध प्यायला देतो साखर टाकून ढवळून देतो ना तसं नाही मुलांना द्यायचं. नेहमी दुधामध्ये साखर टाकून आणि वावडिंग टाकून असं मी दूध करून ठेवते. म्हणजे नंतर मग साखर टाकायची गरज. डिरेक्टली गरम केलं का दूध तसंच द्यायचं मुलांना. म्हणजे टेन्शन नसतं. म्हणजे कच्ची साखर नको मुलांना. तर हे असं एवढं टाकते मी. आता ह्या पिशव्या ना व्यवस्थित वॉश करून ठेवते. म्हणजे इथं आपल्याला कचऱ्याला पण ओला कचरा जो असतो ना त्याच्यासाठी कामात येतात. तर त्याच्यासाठी मी ठेवत असते पिशव्या. आता ही इथं ठेवते. ही कचऱ्याची पिशवी ना ही मला टाकावं लागेल. खाली डस्टबिनमध्ये नेऊन टाकावं लागेल. पार्किंगमध्ये डस्टबिन असतं ओला सुका कचरा. तर ते मी थोड्या वेळाने आता नेऊन टाकणार आहे. आता दूध पहिले गरम करते पटकन आणि मी पण जेवण करते. आज जेवायला घेतलेलं आहे. तर जेवणामध्ये मी काय काय घेतलं तुम्हाला दाखवते. घेतले आहे मसाल्याची बटाट्याची भाजी केली मसाल्याची पूर्ण. कढी खिचडी आहे पापड आहे चपाती आहे. तर असं आहे जेवणामध्ये. तुम्ही पाहिलंच होतं. मग मी जेवण वगैरे केले. आद्विकला झोपलं जरासं आराम केला. बाकीचं आवरलं घरातलं आणि सर्व आवरून झाल्यानंतर मग चहा वगैरे आता जस्ट चहा घेतला. आणि आता चिवडा बनवून घेते. मस्त चिवडा बनवायचा राहिला होता. तर मी एकदम सिंपल पद्धतीने घरच्या घरी असं छान स्नॅकमध्ये छोटी छोटी भूक लागते त्यावेळेस खाण्यासाठी हा चिवडा बनवत आहे. तर बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे.
बारीक मिरच्या चिरून घेतलेल्या आहे, लसूण खूप सारा घेतलेला आहे चिरून, डाळे घेतल्या आहे, आणि आपला हा चिवडा आणि कढीपत्ता आहे, याच्यामध्ये कढीपत्ता वगैरे. तर आता मी काय करते, पटकन हे चाळणीने गाळून घेते चिवडा. थोडंसं कसं घाण वगैरे राहिली ना तर मग अशी घाण निघते, म्हणून चाळून घ्यायचं कधी पण. तर मी इथं सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे इथं, आणि कढीपत्ता पण घेतलेला आहे इथं ठेवलेला. डाळ्या खूप साऱ्या घेतल्या, डाळ्या खूप छान लागतात. आता तळून पटपट याच्यावर मी टाकून घेणार आहे थोडंच पटकन थोडं. पाहू शकता आपला चिवडा रेडी झालेला आहे, मस्त भडंग असं तयार झालेला आहे, एकदम टेस्टी लागतं. आणि अशा फावल्या वेळेमध्ये आपण असं खाऊ शकतो. तर मी हा भरून ठेवणार आहे डब्यामध्ये. चला, तर आता आपण आहे ना दिशूला टेस्ट करायला देऊ कसं झाला, आणि दिशू सांगणार आपल्याला टेस्ट करून. चल सांग बरं आम्हाला टेस्ट करून. छान आहे का? तर ठीक आहे, मग असा चिवडा झालाय माझा बनवून. आता स्वयंपाकाची तयारी करायला बघते, स्वयंपाकामध्ये काहीतरी बनवते आता, भाजी पोळ्या भात असं काहीतरी, आणि पटकन आता आवरून घेते. हा पसारा भरून ठेवते चिवडा. आणि चला मग आता हा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.